जसा ग्रॉस प्रॉफिट रेशो काढला त्याचप्रमाणे नेट प्रॉफिट रेशो काढायचा आहे. सांगू शकता मला नेट प्रॉफिट रेशो काय असेल? नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवाइडेड बाय सेल्स इंटू 100. प्रॉब्लेममध्ये नेट प्रॉफिट दिलेला आहे का शोधा. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचा जो डिफरन्स दिलेला असणार आहे तिथं आपल्याला नेट प्रॉफिट सापडेल. नेट प्रॉफिट किती झालेला आहे कंपनीला? 20,000. 20,000 नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स तर सेम असणार आहे. आपल्याला सेल्स किती आहे? 1 लाख इंटू 100. आन्सर किती येईल? 20%. 20% आपल्याला मिळाला हा काय आहे? नेट प्रॉफिट. म्हणजे कंपनी किती नेट प्रॉफिट कमवते तर 20%. रेशो एनालिसिस बेसिकली कशासाठी आहे हा विचार करा. आपण एखादी फिगर समजा एखाद्या कंपनीचा प्रॉफिट समजा मीटिंग भरलेली आहे कंपनीची मीटिंग सगळे बसलेले आहेत महत्त्वाचे मेंबर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे सगळे लोक बसलेली आणि डिस्कशनमध्ये जर करोडोमधल्या फिगर्स डिस्कस करायला घेतल्या तर त्या कंपॅरेटिव्हली कशा जातील? समजायला बोलायला एक्सप्लेन करायला थोड्याशा डिफिकल्ट जातील. जे इतके करोड आहेत मग त्या सेल्सच्या कंपॅरिझनमध्ये किती आहेत हे कॅल्क्युलेट ब्रेक करत बसणार आहे का प्रत्येकाचं? ॲट दॅट टाईम जर पर्सेंटेज समोर ठेवले किंवा कंपनीचं प्रॉफिट किती? 20%. 20% कंपनी प्रॉफिटमध्ये आणि कंपनीला तर टार्गेट काय ठेवायचं आहे? किती? कमीत कमी 30% गेली पाहिजे. किंवा गेल्या वर्षीचा कंपनीचा परफॉर्मन्स असा होता की कंपनीने 15% प्रॉफिट कमवला होता, 15% प्रॉफिट झाला होता आणि कंपनी यावर्षी किती कमवते? 20%. म्हणजे कंपनीची काय झाली आहे? ग्रोथ झालेली आहे. ती 5% इन्क्रीज केलं तिने कंपनीने प्रॉफिट. मग अजून काय टेक्निक वापरली पाहिजे की हा ग्रोथ रेट जो आहे तो थोडासा इन्क्रीज होईल. या सगळ्या गोष्टींचा स्टडी करण्यासाठी रेशो एनालिसिस काय होतं? महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे डिस्कस करता येतात गोष्टी आणि त्या पद्धतीने डिसिजन्स पण कंपनीला घेणं सोपं जातं. त्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर आपण शिकतोय आणि त्याचबरोबर पेपरमध्ये सोल्युशनसाठी आपण शिकतोय. ठीक आहे.